तुमच्या घरात तुळशी आहे का? असेल तर तिची पूजा योग्य पद्धतीने करता का? आणि नसेल तर समजा तुम्ही शास्त्र, आरोग्य, वास्तू आणि अध्यात्म या सगळ्यापासून स्वतःला दूर ठेवत आहात. आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी पूजेची अचूक पद्धत, तिचं वैज्ञानिक, धार्मिक आणि वास्तूतील महत्त्व आणि काही खास उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. पहिला म्हणजे तुळशीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते पाहू. शास्त्रकारांनी तुळशीपूजन हा नित्यकर्म मानला आहे. तुळस ही पांडुरंगाच्या स्मरणाचं प्रतीक आहे. वारकरी गळ्यात घालतात ती माळ तुळशीच्या खोडाची बनवलेली असते. तुळशीपुढे श्रीकृष्णाचा जप व प्रदक्षिणा करणे फार पुण्यकारक मानले गेले आहे. शुभंकरोतीमध्ये देखील आपण असं म्हणतो की दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला देवापाशी. वास्तुशास्त्रात तुळशीचे महत्त्व काय आहे? तुळस घरातील वास्तुदोष दूर करते. बंगल्यात ती अधिक प्रमाणात लावता येते, परंतु फ्लॅटमध्ये जागा नसेल तर कमीत कमी एका कुंडीत तरी तुळशी लावावी. घराच्या अगदी समोर तुळशी लावू नये. दाराच्या बरोबर समोर तुळशी लावू नये, त्यामुळे द्वार वेध होतो. वृंदावनात पंचमुखी हनुमानाचा फोटो कधीही ठेवू नये. रेडीमेड वृंदावनात काही वेळेला फोटो असतात, परंतु पंचमुखी हनुमानाचा फोटो त्यात कधीही असू नये आणि चुकून जर असलाच तर त्याचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवावे. तुळशीभोवतीची जागा कायम स्वच्छ असावी, स्वच्छता राखावी. चपला, पसारा, कपडे तिथे वाळत टांगणे असले प्रकार तुम्ही पूर्णपणे टाळा. तुळशीचे वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक महत्त्व काय आहे? तुळशीमध्ये प्रचंड रोगप्रतिकारक शक्ती आहे. ती डासापासून संरक्षण देते, हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते. तुळशीचे पाने, मंजिरी, खोड सगळे आयुर्वेदात उपयोगी आहेत. ह्युमिनिटी वाढवणारी, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधी वनस्पती म्हणून तिची ओळख आहे. तुळशीपूजनाची योग्य पद्धत काय आहे? सकाळ संध्याकाळ तुळशीपुढे तेलाचा दिवा लावावा. दिवा थेट जमिनीवर न ठेवता हळद कुंकू मिसळलेल्या तांदळावर ठेवावा. दिवा लावताना स्त्रियांनी तुळशीला हात लावू नये. दूध पाणी तुळशीला अर्पण करावे. त्यावेळेस मंत्र कोणता म्हणावा? तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणत दर गुरुवारी तुळशीला दूध आणि पाणी अर्पण करावे. यामुळे घरात लक्ष्मीची बरकत वाढते. तुळशीला प्रदक्षिणा किती घालाव्यात? तर 3, 5 किंवा 11 प्रदक्षिणा तुळशीला घालाव्यात. प्रत्येक सणाला तुळशीला नैवेद्य दाखवावा. जसा वास्तुपुरुषाला दाखवतो तसाच तुळशीलाही नैवेद्य दाखवावा. स्त्रियांनी तुळशीची पाने कधीही तोडू नयेत. पुरुषांनी फक्त दिवसाच सूर्यास्ताआधी तुळशीची पाने तोडावीत. 5वा म्हणजे तुळशी आणि घरातील सकारात्मक ऊर्जा यांचा काय संबंध आहे? तुळस ही शांततेचे, मांगल्याचे, आरोग्याचे आणि बरकतीचे प्रतीक आहे. घरात सकारात्मक ऊर्जा खेचण्याचे सामर्थ्य तुळशीमध्ये असते. तुळशीमुळे वातावरण निर्मळ आणि देवत्वपूर्ण राहते. कर्जमुक्तीसाठी तुळशीपूजन कसे करावे? नित्य तुळशीपुढे दिवा लावावा, प्रदक्षिणा घालाव्यात आणि मनोभावे प्रार्थना केल्याने कर्ज कमी होण्यास मदत होते. तुळशीला स्वतःची दुःखे स्त्रियांनी सांगावीत. मनोभावे त्यातून सोडवण्यासाठी तिला प्रार्थना करावी. त्यामुळे परिस्थितीत खूप बदल घडून येतो. मानसिक समाधान मिळते. ज्या घरातील तुळशी बहरलेली असते त्या घरात लक्ष्मी आनंदाने वास करते. तेथे नकारात्मक शक्ती दूर निघून जातात. घरावर येणारे संकट तुळशी कायम प्रथम स्वतःवर घेते. ज्यावेळेस घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते त्यावेळी दारातील तुळशी आपोआपच सुकून जाते. तुळशी पूजन करताना घ्यावयाची काळजी. तुळशीमध्ये शिवलिंग कधीही ठेवू नये. ते वास्तुशास्त्राविरुद्ध आहे. बाळकृष्ण आणि शाळीग्राम फक्त तुळशी विवाहाच्या दिवशीच ठेवावेत. उदबत्ती लावताना उदबत्तीचा अग्नी थेट तुळशीला लागू नये, तिला धग लागू नये याची काळजी घ्यावी. तुळशी प्रदक्षिणा करण्याचा मार्ग स्वच्छ असावा. सडा रांगोळी असावी. विशेष उपाय व तोडगे. घरात सतत वाद होत असतील तर तुळशीपुढे दिवा लावून रामरक्षाचे पठण करा, ऐका किंवा वाचा. संसारात अडचणी असल्यास तुळशीसमोर 11 प्रदक्षिणा घालून श्रीकृष्ण जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
तुळशी शेजारी बसून विष्णू सहस्रनाम वाचा किंवा ऐका. आरोग्यदृष्ट्या त्रास असेल तर तुळशीचे पाणी दररोज प्राशन करा. बिझनेस मंदावला असेल तर सकाळी तुळशीला गूळ आणि पाणी अर्पण करा. तुळशीपूजन ही अंधश्रद्धा नाही, ती शास्त्र, वास्तू आणि विज्ञानाने सिद्ध झालेली परंपरा आहे. आपण ती पाळली पाहिजे आणि पुढच्या पिढीकडे पोचवली पाहिजे. घरात तुळस असेल तर देवतेसारखी जपा. ती तुमचं आरोग्य, मनःशांती, कर्जमुक्ती आणि सुखसंपत्ती यासाठी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल. जर तुम्हाला तुळशीपूजनाची ही संपूर्ण माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. जीवनातील अडीअडचणीवरील काही प्रश्नासंदर्भात ज्योतिषीय मार्गदर्शन हवं असेल तर तुमच्या पत्रिकेनुसार तुम्हाला मोफत मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये संपर्क करा. चला भेटूया पुन्हा अशाच एखाद्या माहितीपर व्हिडिओमध्ये. शुभम भवतु. धन्यवाद.